हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार माननीय श्री संतोषदादा बांगर आयोजित भव्य कावड यात्रा या ठिकाणी दिनांक 4/8/2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। या कावड यात्रेसाठी लाखो शिवभक्त शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्यातून मराठवाड्यातून नव्हे तर यावर्षी ही कावड यात्रा अवघ्या महाराष्ट्रातून या कावड यात्रेसाठी शिवभक्त आणि शिवसैनिक येणार आहेत। आमदार संतोषदादा बांगर यांची ओळख आता नव्याने महाराष्ट्रासाठी एक भगवाधारी म्हणून ओळखल्या जात आहे। या कावड यात्रेसाठी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, अनेक मंत्री, त्यानंतर अनेक आमदार महोदय या कावड यात्रेसाठी येणार आहेत। आपण बघू शकता की कळमनुरी शहरामध्ये या कावड यात्रेसाठी जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। हजारो भगवे झेंडे, बॅनर, ढोलताशे असे या ठिकाणी लागलेले आहेत। या कावड यात्रेसाठी आलेल्या शिवभक्तांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, उपवासाची फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पाणी बॉटल अशी संपूर्ण तयारी या ठिकाणी आमची झालेली आहे आणि आतुरता आहे ती फक्त आता उद्याच्या कावड यात्रेची। ही कावड यात्रा चिंचाळेश्वर महादेव मंदिर कळमनुरी येथून ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर या ठिकाणी निघणार आहे। या कावड यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर गांधी चौकामध्ये शिंदे साहेब या सगळ्या शिवभक्तांना शिवसैनिकांना संबोधित करून या कावड यात्रेची सांगता होणार आहे। या ठिकाणी आम्ही कळमनुरी शिवसेनेच्या वतीने शिवराज पाटील, बबलू भैया, मयूर भाऊ शिंदे आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आपणास विनंती करतो की आपल्याला हिंदुत्वाचा महाउत्सव काय असतो हे जर बघायचं असेल तर उद्या येणाऱ्या कावड यात्रेसाठी सर्व शिवभक्तांनी शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही शिवसेना कळमनुरीच्या वतीने करतो।